नमस्कार, मी परमदास जाधव. आपण 2 दिवस लहान आणि मोठी होळी साजरा केली. आज तिसरा दिवस होळीचा मोठा सण म्हणजे तिसरा दिवस आपण सण साजरा करतोय. तर होळीच्या सणाला तिसऱ्या दिवशी धुळवड चालू होते. धुळवड ही नेहमीप्रमाणे होळीपर्यंत जेवढे होळीपर्यंत 5 दिवस राहतात, तर त्या 5 दिवसाला ही धुळवड ही चालू राहते. त्या धुळवडीमध्ये आपण जे काही राग असतात किंवा मग आपण एकमेकाला भांडतो, ते दुश्मनी असतात किंवा वाईट शब्द बोललेले असतात, ते विसरून आणि सगळे आनंदाने राहणे म्हणजे ही एक धुळवड असे त्याला म्हणतात. तर सगळे सुखासमाधानाने आणि आनंदाने राहणे हे ते धुळवडीचं एक कारण आहे. धुळवडी केव्हा चालू होते तर 2 दिवस लहान आणि मोठी होळी झाली की तिसऱ्या दिवशी आपण सण साजरा करतोय. तर त्या सणाच्या दिवशी आपण जेवण वगैरे करून आणि नंतर दुपारनंतर आपण चांगले सणाच्या दिवशी गोड पदार्थ डाळे घेतलेले राहतात. हरभऱ्याचे डाळ राहतात, ते खोबरं, वाट्या, खजूर आणि रवा बनवतोय आपण, खीर बनवतो. म्हणजे आपल्याला जे गोड गोड बनवून खायचं राहते ते आपण गोडधोड सगळंच धुळवडीच्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी आपण सण साजरा करतोय त्या दिवशी बनवतोय घरी. आणि जेवण करून आणि दुपारनंतर धुळवड ही चालू होते. धुळवड ही साधारण 5 दिवस म्हणजे जोपर्यंत होळी विझत नाही, होळीचे 5वा दिवस लागत नाही तोपर्यंत धुळवड ही चालू राहते. त्याच्यात मग आपण ग्रुप बनवून 4, 5, 10 जणांचा आपल्याला जेवढा ग्रुप वाढला तेवढा मोठा बनवून आणि मागायला जायचं आहे. गावागावात मागायला जातोय किंवा मग ढोल, ताशे किंवा मग पावरी जे आपल्याला वाटले ते वाद्य घेऊन आणि गावात मागायला जातोय. मग गावात गेल्यावरती आपल्याला लोक कडधान्य, तांदूळ, पैसे जे त्यांना वाटलं ते आपल्याला देतात, आनंदाने देतात. काही म्हणजे त्याच्यात दुःख वगैरे काही दुश्मनी वगैरे न बाळगता ते आपल्याला देतात. ते आपण घ्यायचं. असे जेवढे आपल्याला वाटले गाव फिरायला तेवढे गाव फिरायचे. मग पोरं वगैरे ते फाग धरतात. रस्त्याला फाग धरायचे. मग जे गाडीवाले आलं त्याच्याकडून ते पैसे घेतात. मग ते ₹1 दे, किती रुपये, किती पण देत. त्यांच्या मर्जीनुसार ते पैसे देतात. असे याला धुळवड म्हणतात. तर पूर्वी काय करायचे धुळवडीच्या दिवशी, जे वेळेस धुळवड चालू व्हायची त्यावेळेस मग असे 10-12 जणांचा ग्रुप राहायचा किंवा 5 जणांचा ग्रुप राहायचा. त्याच्यात एक मोठा माणूस राहायचा. ते गावोगावी फिरायला जायचे. त्याच्यात जो माणूस उंच राहायचा ते माणसाकडं एक काठी द्यायची. त्या काठीला आपल्या तो नारळाचा जो मधचा भाग राहतोय वाटी, त्याला आपण वाटी म्हणतोय, खोबरा, ती बांधायची आणि ते आपल्या काठीच्या वरच्या टोकाला बांधायचे आणि ते गावात घेऊन म्हणजे जायचे मागायला. मग कोणी काय म्हणजे धान्य वगैरे द्यायचे, पैसे वगैरे द्यायचे आणि नंतर मग एक ग्रुप राहायचा. त्याच्यात नंतर ते ग्रुप गोळा झाला की जो माणूस उंचा राहायचा त्यांच्याकडे ते खोबरं राहायचं. ते खोबरं ते ओढायचे. म्हणजे त्याच्यात मग बाया राहत, कोणी पण ज्याला वाटलं की आपण हे खोबरा ओढण्याचा प्रयत्न करू, अशी ती प्रथा होती. त्यांच्याकडून ते खोबरं हिसकून घ्यायचं. म्हणजे हिसकून घ्यायचे, ते तोडून घ्यायचं काठी लावून. असे ते मागत फिरायचे, प्रत्येक गावात तसे करायचे. म्हणजे तो उंच माणसाकडून ते मागून घ्यायचे.
अशी ही धुळवडीची पहिली परंपरा चालू होती. ते आता कोणी करत नाही. पण आता सहसा मागायला जातात. ढोलकी त्यांच्याकडे जे वाद्य असेल किंवा असंच देवाचा वगैरे फोटो घेऊन तरी ते मागतात. तरी धुळवडीला देऊन टाकतात. आहे धुळवडी म्हणजे ही परंपरेनुसार एक पद्धत चालू आहे, परंपरा चालू आहे. म्हणून त्याला ते मानावंच लागतं सगळ्यांना. म्हणून ते ज्याला काही वाटलं म्हणजे असंच जरी मागत फिरलं, तरी सगळे स्वखुशीने मनापासून आनंदाने देताचच देतात. त्याच्यात मग बाजारात फिरतात, गावात फिरतात, बाहेर गावी जातात. काही ते माणसे भरपूर म्हणजे 20-20 किलोमीटर बाहेर गावी, दुसऱ्या गावी मागायला जातात. तिथं ते जेवण बनवून खातात. सगळे काही वेळेस तर ते गावातले लोकं त्यांना जेवण बनवून देतात. असे आणि ते मागून आणि घेऊन येतात. असे 5 दिवस रंगपंचमीच्या अगोदरपर्यंत फिरतात. नंतर ते फिरत नाही. जोपर्यंत म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी होळी विझते. म्हणजे 5 दिवस ती होळी पेटतच राहते. थोडं विस्तू त्याच्यात राहतातच. आणि 5वा दिवस लागला, की ते बळजबरी तरी ती रंगपंचमीच्या दिवशी ते सकाळी विझवून देतात आणि तिथून ती रंगपंचमी चालू होते. तर रंगपंचमी म्हणजे ज्या दिवशी राहील त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ काढतो. रंगपंचमी कशी साजरी करतात वगैरे ते सगळं आणि ते कशी विझवतात ते पण मी तुम्हाला सांगतो. तर इथेच हा व्हिडिओ संपला. धन्यवाद.